मित्रांनो, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात 1000 तरुणांमध्ये 34 तरुण हे बिना लग्नाचे राहतात, कारण त्यांच्यासाठी महाराष्ट्रात एवढ्या मुली शिल्लक राहिल्याच नाहीत। तर महाराष्ट्रामध्ये कोणते असे 5 जिल्हे आहेत जेथे मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी आहे आणि कोणते असे 5 जिल्हे आहेत जेथे मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे, चला या व्हिडिओमध्ये पाहू। महाराष्ट्रात सर्वात कमी मुली असलेला 5वा जिल्हा आहे जालना, जेथे 1000 तरुणांमागे फक्त 948 मुली आहेत। चौथा जिल्हा आहे मुंबई, जेथे 1000 तरुणांमागे 939 मुली आहेत। तिसरा जिल्हा आहे बीड, जेथे 1000 तरुणांमागे 934 मुली आहेत। दुसरा जिल्हा आहे पुणे, जेथे 1000 तरुणांमागे 918 मुली आहेत आणि सगळ्यात कमी मुली आहेत नाशिक जिल्ह्यात 1000 तरुणांमागे फक्त 913 मुली। आता महाराष्ट्रात सर्वात जास्त मुली असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये 5वा जिल्हा आहे सांगली, जेथे 1000 मुलांमागे 1027 मुली आहेत। नंबर 4 सिंधुदुर्ग, जेथे 1000 मुलांमागे 1035 मुली आहेत। नंबर 3 गडचिरोली, जेथे 1000 मुलांमागे 1048 मुली आहेत। नंबर 2 सातारा, जेथे 1000 मुलांमागे 1049 मुली आहेत आणि महाराष्ट्रातले सगळ्यात नशीबवान तरुण राहतात रत्नागिरी जिल्ह्यात, जेथे 1000 तरुणांमागे 1069 मुली आहेत।